नाशिकमध्ये 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचा मोर्चा हा तळ ठोकून बसलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे। कालच्या बैठकीच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आणि वेगवेगळे प्रश्न यावरती काहीच तोडगा निघालेला नाहीये। वनपट्टे मिळावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे। या प्रमुख मागणीसह हे लाल वादळ पुन्हा एकदा आक्रमक झालेलं दिसतंय। 2 दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान एकाचा मृत्यू सुद्धा झाला होता। किरण ताजळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, काय नेमकं सध्याचं या आंदोलनाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय? 3 दिवसापासून हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना दिसतोय। अद्यापही तोडगा काहीच निघालेला नाहीये। यामिनी अगदी खरं आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आदिवासी शेतकरी 2 दिवसांपासून नाशिकच्या स्मार्ट रोडवर मुक्काम ठोकून आहे आणि अक्षरशः रस्त्यावरच त्यांनी संसार थाटलाय। म्हणजे त्यामध्ये जेवण बनवणं असू द्यात किंवा त्यासोबतच या ठिकाणी राहणं असू द्यात, हे सगळं काही या स्मार्ट रोडवरच होतंय। नाशिकचा हा महत्त्वाचा असलेला स्मार्ट रोड या ठिकाणी या आदिवासी शेतकऱ्यांनी जाम केलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अगदी कोर्टाच्या समोरच्या बाजूने तर थेट अशोक स्तंभापर्यंत हे सगळे आदिवासी बांधव शेतकरी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून जायचं नाही अशा स्वरूपाचा निर्धार त्यांनी केलेला आहे। कालच्या दिवशी माजी आमदार JP गावित यांच्या उपस्थितीत बैठक देखील पार पडली। मात्र मुंबईतील ही बैठक निष्फळ ठरल्यानं हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि दुपारच्या वेळेला या सगळ्या संदर्भात चर्चा देखील होईल। मात्र जे या ठिकाणचे मोर्चेकरी आहेत त्यांच्या भावना या संतप्त आहेत। काय नेमकं त्यांच्या भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात। काय नेमक्या भावना निर्माण झालेल्या आहेत, कशा पद्धतीची पुढच्या आंदोलनाची दिशा आहे तुमची? शासनाने आतापर्यंतचा जो आमचा मोर्चाचा जो उद्देश आहे हा निष्फळ ठरवलेला आहे आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून आमचे जे घरगुती चाललेले संसार, जे कोंडीव संसार असून आज जे आम्ही रस्त्यावर मांडलेले संसार, ह्या संसाराचा शासनाने आदिवासी संसाराची जी एक हे आहे आमची ती यांनी याचा खेळ म्हणून आम्हाला त्यांचे प्रदर्शन भरवल्याची भावना आज आमची ह्या ठिकाणी की शासन गरीब माणूस, गरीब शेतकरी कसा जगत आहे आणि तो काय खात आहे याचं प्रदर्शन म्हणून ह्या मोर्चाचा आमचा उपयोग इथं शासन करू राहिलं आहे। आणि त्यामुळे शासन कुठल्याही पद्धतीने ह्याचा निर्णय घेण्यास तयार होत नाहीत, कारण आमचा आजपर्यंतचं जे भविष्य असाच पुढे चालू ठेवायचा विचार शासनाचा ह्याच्या पुढचा पण आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून कुठल्याही गोष्टीवर तोडगा निघण्यास शासन तयार होत नाही। ह्या भावनेने आम्ही जोपर्यंत आमचं कसंही कुठल्याही प्रकारे आमची जी परिस्थिती आहे ही रस्त्यावर जरी मांडली, आम्ही खऱ्या परिस्थितीमध्ये जगणार आहोत आणि ह्या परिस्थितीला आम्ही ह्याच परिस्थितीमध्ये शासनाला सामोरे जाणार आहोत आणि आमच्या मागण्या आम्ही पूर्ण करून घेणार आहोत। आम्हाला यापुढे कितीही मोठा त्रास झाला तरी आम्ही रस्त्यावर थांबणार म्हणजे थांबणार, हा आमचा ठाम निर्णय आहे। आणि आम्ही JP गावितांचं बरोबर शेवटपर्यंत त्यांचं जोपर्यंत आंदोलन चालू राहील तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी सतत त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर चालणार आहोत। याच्यामध्ये यापूर्वी तुम्ही 2 ते 3 वेळेला मुंबईला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तोडगा निघत नाही, आश्वासनं दिली जातात। मनोमन काय आता झालेलं आहे की आता परत माघारी फिरायचं नाही? ठाम निर्धार करूनच आम्ही आलेलो आहे इथपर्यंत। आमच्या 2-3 वेळेस लॉंग मोर्चे, पायी मोर्चा झाला, मुंबईला झाला। शासन आश्वासनं देतं मात्र त्याची पूर्तता होत नाही। मुंबईला मोर्चा गेल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 7/12 देऊ, तुम्हाला वन जमिनीचा हक्क संपूर्णपणे देऊ, पण शासनाने आमची फसवेगिरी केलेली आहे। वन जमिनी ज्या आमच्या ताब्यात आहे पूर्ण तेवढ्या दिल्या पाहिजे, आम्हाला फक्त 10 गुंठे 20 गुंठे देऊन आमची फसवणूक केलेली आहे शासनाने। यामिनी आपण बघतोय की असेच अनेक शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी, त्यांची भावना अशी झालेली आहेत की सरकार फसवतंय, वारंवार आश्वासनं देतंय मात्र त्याची पूर्तता होत नाही आणि म्हणूनच आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नाशिकचा हा स्मार्ट रोड सोडायचा नाही, वेळ आली तर जीवही देऊ मात्र मागे हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आता या सगळ्या मोर्चेकऱ्यांची झालेली आहे। त्यामुळे शासन पातळीवर यावर तोडगा निघणं देखील अपेक्षित आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर महत्त्वाचा असलेला हा स्मार्ट रोड आदिवासी शेतकऱ्यांनी त्याच्यावर ताबा घेतलेला आहे। अनेक नाशिककरांची या निमित्ताने अडचण देखील मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे शासन काय निर्णय घेते याकडे या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्स।